डॉक्टर भाऊसाहेब देशमुख ललित कला अकादमी आयोजित राज्यस्तरीय चित्र व शिष्य प्रदर्शन अमरावती 2025 ललित कला अकादमी मध्ये 1989 पासून चित्र व शिल्प प्रदर्शनीचे आयोजन करत असतात। यावर्षी सदर प्रदर्शन ललित कला भवन रुक्मिणी नगर येथे 14 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2025 या वर्षी संपन्न होत आहे। व्यावसायिक विद्यार्थी या गटामध्ये भरघोस पारितोषिक देण्यात येत आहे। या प्रदर्शनाचे मुख्य आयोजक मिलिंद फाळके यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे। सोबतच मनीष दाभाडे व प्रसिद्ध व्यक्ती चित्रकार सारनाथ उत्तम श्रावस्ती हे सुद्धा सहकार्य करीत आहेत। प्रदर्शनात एकूण 18 पुरस्कार देण्यात आले। काही पुरस्कार रोख व काही उत्तेजनार्थ देण्यात आले व व्यावसायिक गटातून 7 पुरस्कार व विद्यार्थी गटातून 7 पुरस्कार देण्यात आले। त्यामध्ये व्यावसायिक चित्रकला विभाग श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती तर्फे प्रथम पारितोषिक पुरस्कार प्रतीक माकोडे गेट लाईफ हॉस्पिटल अमरावती तर्फे, द्वितीय पारितोषिक प्रज्वल साकोरे, प्राध्यापक बाळकृष्ण दाभाडे स्मृती प्रीत्यर्थ, तृतीय पारितोषिक प्रदीप नागतुरे विद्यार्थी विभाग, प्राध्यापक रवी मंडलिक तर्फे राम मंडलिक स्मृती प्रीत्यर्थ प्रथम पुरस्कार, रितिका खत्री प्राध्यापक रवी मंडलिक तर्फे राम मंडलिक स्मृती प्रीत्यर्थ द्वितीय पुरस्कार, गौरी चुने तृतीय पुरस्कार, प्रमोद वारुडे शिल्प विभाग, स्वर्गीय सुलभा सातारकर यांचे स्मरणार्थ प्रथम पारितोषिक अनिकेत गुजरे, स्वर्गीय सुलभा सातारकर यांच्या स्मरणार्थ द्वितीय पारितोषिक पार्थ कोहडे, तृतीय पारितोषिक अस्मित राठोड, तर विशेष पुरस्कार बाळकृष्ण दाभाडे स्मृती प्रीत्यर्थ व्यक्तिचित्रणाकरिता अनिकेत इंगळे, स्वर्गीय साहेबराव उर्फ भाऊसाहेब फाळके स्मृती प्रीत्यर्थ पुरस्कार कथा चित्रणासाठी भूती जवरे वनराई अमरावती तर्फे विशेष पुरस्कार, निसर्ग चित्रासाठी उत्तेजनार्थ व्यावसायिक विभाग किशोर बुरंगे, चंद्रशेखर उमेकर उत्तेजनार्थ विद्यार्थी विभाग प्राची अहिर, श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीची विद्यार्थिनी ज्ञानेश्वरी चोपडे, उत्तेजनार्थ शिल्प विभाग अस्मित राठोड, रूपकुमार राऊत आदी कलाकारांना पुरस्कार मिळाले आहेत। मी अमरावतीला श्री सारंग नागठाणे यांच्या कला वर्गाला आज दिनांक 14 फरवरी 2025 ला भेट दिली असता मला प्रत्यक्ष एका कला दालनात आल्यासारखं वाटत होतं। कारण अशा प्रकारचं प्रेझेंटेशन आणि सुव्यवस्थित आणि विद्यार्थी डिसिप्लिननी आपले काम करत होते। एखाद्या कॉलेजमध्ये जेव्हा गव्हर्नमेंट कॉलेज जे स्कूल ऑफ आर्ट सारखी त्यांनी इथे रचना केलेली आहे आणि सारंग नागठाणे यांनी कलेबद्दल जी आत्मीयता आहे ती आपल्या कला निर्मिती या कला वर्गातून दाखवलेली आहे। इथे येणारा प्रत्येक कलावंत किंवा व्यक्ती हा भारावून जाईल अशा पद्धतीने त्यांनी इथे प्रत्येक कलाकृतीचं डिस्प्ले आणि विद्यार्थ्याच्या कलाकृतीचे किंवा विद्यार्थ्यांनी केलेल्या वर्कचे आणि त्यांनी केलेल्या प्रदर्शनामधून मिळवलेल्या पारितोषिकांची त्यांची न्यूजपेपर व्यवस्थितरित्या त्यांनी डिस्प्ले केलेले आहे। त्यामुळे मनावर एक प्रकारे की मी कोणत्या तरी कला प्रदर्शन मध्ये आलेला आहो ही भावना इथे जागृत होते आणि आम्ही सुद्धा इथून काहीतरी नवीन घेऊन चाललेला आहोत हेच। आणि आमच्या सुद्धा विद्यार्थ्यांना या सारंग नागठाणे यांच्या कला वर्ग निर्मितीला एक तरी दिवस भेट देण्यासाठी विद्यार्थ्यांना इथं आवर्जून घेऊन येईल ही मी त्यांना ग्वाही देतो। सर्व यशस्वीतांचे हार्दिक अभिनंदन श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती अमरावती तर्फे करण्यात आले व कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटक सचिन कलंत्रे
आयुक्त प्रशासक मनपा अमरावती, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रदीप हिवसे, नगरसेवक मनपा अमरावती आणि प्राध्यापक सारंग नागठाणे, समर्थ हायस्कूलच्या कला शिक्षिका मुक्ता वाघ, चंद्रशेखर कुमावत, कला शिक्षक रणजित वर्मा यासह परिसरातील नागरिकांनी यशस्वीतांचे अभिनंदन केले आहे. सर्व स्थानिक पालकांसह सर्व कलाकार वर्ग उपस्थित होता. श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती अमरावती येथे चित्रकला या विषयाचे 64 विषय शिकविले जातात. त्यात या प्रदर्शनात मांडलेले संपूर्ण विषय आहे. या विषयाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण हवे असल्यास कला वर्गाला व या चित्र प्रदर्शनीला एकदा नक्की भेट द्या अशी विनंती आयोजकांकडून करण्यात आली आहे. डॉक्टर भाऊसाहेब देशमुख आर्ट गॅलरीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी राज्यस्तरीय शिल्प व चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनामध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून जवळपास 350 पेंटिंग्स इथे आलेले आहेत आणि शिल्प 6 ते 7 शिल्प आलेले आहेत. हे प्रदर्शन अमरावतीकरांसाठी 16 तारखेपर्यंत विनामूल्य ओपन आहे. तरी अमरावतीकरांना मी विनंती करतो की त्यांनी या प्रदर्शन पाहून आपण आनंद व्यक्त करावा. जवळपास मुंबई, कोल्हापूर, जळगाव, पाचोरा, अकोला, नागपूर, वर्धा, पुसद आणि अमरावती या सर्व ठिकाणचे कलाकारांचे पेंटिंग्स इथे आलेले आहेत. हे एक्झिबिशन 3 विभागामध्ये विभागल्या गेलेलं आहे. व्यावसायिक विभाग, विद्यार्थी विभाग आणि शिल्प विभाग या संपूर्ण 3 विभागामधून जवळपास 70 ते 80 हजार रुपयाची रोख पारितोषिक आम्ही त्यांना देत असतो आणि त्याचप्रमाणे त्यांना सर्टिफिकेट सुद्धा आम्ही देत असतो. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.